हॅलो स्टुडंट्स, इंजिनिअरिंग ऍडमिशन 2026-27 कॅप राऊंडच्या डेट अनाऊन्स झालेल्या आहेत आणि रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या देखील डेट एक्सटेंड झाल्यात. चला तर बघूयात नेमकं काय चेंजेस झालेत. रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या आधीच्या डेट ज्या होत्या 16 किंवा 17 तारखेपर्यंत होत्या जुलै 2026. आता ज्यांचे कुणाचे रजिस्ट्रेशन बाकी असेल फर्स्ट इयर इंजिनिअरिंग ऍडमिशन साठी 2026 जुलै 2026 मध्ये हा व्हिडिओ बनवतो आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यासाठी आणि डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी 2/7/2026 पासून सुरू झालेली डेट आधी 16 जुलै पर्यंत होती. आता ती एक्सटेंड होऊन 19 जुलै 2026 पर्यंत करण्यात आली आहे. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही ते करू शकता. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे ते 20 जुलै 2026 पर्यंत करता येईल. ओके, त्यानंतर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होणार आहे 22 जुलैला. ग्रीव्हियन्स पिरियड जर काही चेंजेस तुम्हाला करायचे असेल तुमच्या फॉर्म मध्ये किंवा आधी रिसिट आली आता ओरिजिनल डॉक्युमेंट तुमच्याकडे आहे ते अपलोड करायचं तर 23 जुलै ते 25 जुलै 2026 दरम्यान तुम्ही ते करू शकता. टायमिंग पण दिलेले आहे ते केअरफुली सीईटी सेलच्या वेबसाईटला बघून घ्या. डिस्प्ले ऑफ फायनल मेरिट लिस्ट, तुमचा मेरिट रँक किती आहे महाराष्ट्रामध्ये. जर तुमची कॅटेगरी असेल तर कॅटेगरीमध्ये, मुली असतील तर मुलींमध्ये, असं सगळं जे आहे ते फायनल मेरिट लिस्ट 27 जुलै 2026 ला डिस्प्ले होईल. आता सगळ्यात महत्वाचं कॅप राऊंडच्या डेट्स त्या सुद्धा अनाऊन्स झाल्यात. त्याआधी एक कॅप राऊंडच्या डेट्स मी तुम्हाला सांगणारच आहे. त्याआधी हे जे मेरिट लिस्ट वगैरे आता आपण बघितलं 27 जुलै पर्यंत आहे. डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्स म्हणजे कोणत्या कॉलेजला कोणत्या कॅटेगरीसाठी किती सीट्स अवेलेबल आहेत. मग ते ओबीसी असेल, एससी असेल, एनटी असेल, जी कुठली कॅटेगरी असेल किंवा डिफेन्स असेल तर डिफेन्स कोट्यासाठी किती अवेलेबल आहे ते तुम्हाला 27 तारखेलाच समजणार आहे. ज्या दिवशी फायनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होईल त्याच वेळेस सीट मॅट्रिक्स कॉलेज वाईज, ब्रँच वाईज किती इनटेक आहे कुठल्या ब्रँचची, कुणी जर नवीन ब्रँच सुरू केली असेल किंवा इनटेक वाढवले असेल त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सीट मॅट्रिक्स मध्ये 27 जुलैला समजतील. आता बोलूयात कॅप राऊंड कडे. हे बघा, कॅप राऊंड जे आहेत सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. ऑप्शन फॉर्म फिलिंग कधी करायचंय, तुमचा नंबर कधी लागेल, अशा सगळ्या गोष्टी, ऍडमिशन घ्यायचंय कधी, त्या सगळं इथं डेट वाईज दिलेल्या आहेत. एमएसटी सीईटी सेलच्या अंतर्गत जी वेबसाईट आहे FE 2026 जरी तुम्ही गुगलला टाईप केलं इम्पॉर्टंट डेट्स येतात त्यामध्ये या सर्व डेट्स दिलेल्या आहेत. काळजीपूर्वक ती वेबसाईट पण बघा कारण कंटिन्युअस अपडेशन त्यामध्ये होत असतं. जर काही चेंजेस झाले तर मी युट्यूबला घेऊन येईलच, पण तुम्ही सुद्धा त्या डेट ज्या आहेत त्या वेबसाईटला इम्पॉर्टंट डेट्स या टॅग खाली बघायच्या. ओके, आता बघा कॅप राऊंड 1 साठी तुम्हाला फॉर्म, ऑप्शन फॉर्म जो सबमिट करायचा आहे स्टुडंटच्या लॉग इन मधून त्यासाठी 28 जुलै ते 30 जुलै 2026 3 दिवसाचा वेळ आहे. त्या 3 दिवसामध्येच तुम्हाला ऑप्शन फॉर्म तुम्हाला फिल करायचे. म्हणजे तुमच्या पर्सेंटेज नुसार कुठलं कॉलेज सिलेक्ट करायचे, किती कॉलेज सिलेक्ट करायचे, 10 करायचे, 20 करायचे की 50 करायचे, त्यापेक्षा जास्त करायचे, हे सगळं कॅप राऊंड 1 साठी 28 जुलै ते 30 जुलै 2026. त्यानंतर तुमची अलॉटमेंट होईल. म्हणजे काय, तुम्ही जे ऑप्शन फॉर्म इथं भरले त्यानुसार तुमचा नंबर कोणत्या कॉलेजला लागलेला आहे किंवा लागलेला नाहीये ह्या सगळ्या गोष्टी 2 ऑगस्ट 2026 रोजी तुम्हाला समजतील. ओके, आणि मग जिथं कुठं तुमचा नंबर लागलेला आहे ऍक्सेप्टिंग ऑफर्ड सीट ऍक्सेप्टन्स म्हणजे तुम्हाला ऍडमिशन घ्यायचंय, कन्फर्म करायचंय का मग बेटरमेंट करायची, पुढचे राऊंड करायचे, त्या सगळ्या गोष्टी होणार आहेत पहिल्या राऊंड साठी 3 ऑगस्ट ते 5 ऑगस्ट 2026 दुपारी 3 वाजेपर्यंत ते सीट ऍक्सेप्टन्सला वेळ दिलेला आहे. ठीक आहे. रिपोर्टिंग टू द अलॉटेड इन्स्टिट्यूट म्हणजे जर तुम्हाला सीट ऍक्सेप्ट केलं, तुम्ही फ्रीज केलं, बेटरमेंट केलं, जे काही केलं आहे त्याचे रूल्स वेगवेगळे आहेत कॅप राऊंड नुसार. त्याचा एक सेपरेट व्हिडिओ मी घेऊन येईल याच युट्यूब चॅनलवर. तर ते तुम्हाला रिपोर्टिंग करायचंय 3 ऑगस्ट ते 5 ऑगस्ट फक्त कॉलेजला पोहोचून डॉक्युमेंट सबमिट करणं, त्या सगळ्या गोष्टींसाठी वेळ दिलाय 5 ऑगस्ट 2026 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. या सर्व गोष्टी तुम्हाला कॅप राऊंड 1 साठी करायचं. जर तुम्ही बेटरमेंट केलं याद राहा मग कॉलेजला रिपोर्ट करायची गरज नाही. ठीक आहे, बेटरमेंट तुम्ही घर बसल्या सायबर कॅफे मधून तुमच्या लॅपटॉप मधून कुठूनही करू शकता. फक्त प्रॉपर इन्फॉर्मेशन घ्या,
कुठल्या गोष्टीला काय करायचं, इथे रिप्लाय करावंच लागेल. ऍडमिशन घ्यायचं असेल तरी करायचं आहे, नसेल जरी घ्यायचं तरी सुद्धा बेटरमेंट ऑप्शन हा टिक करायचा या दरम्यानच कॅप राऊंड 1 साठी. ठीक आहे, अशा सगळ्या गोष्टी असतील. आता कॅप राऊंड 1 झाल्यावर कॅप राऊंड 2 साठी व्हॅकन्सी डिस्प्ले केल्या जातात. म्हणजे फर्स्ट राऊंड मध्ये किती जणांनी ऍडमिशन घेतलंय आणि आता किती व्हॅकन्सीज आहेत, अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला 6 ऑगस्ट 2026 साठी कॅप राऊंड 2 भरण्याआधी ते तुम्हाला समजेल. त्यानुसार ऑप्शन फॉर्म कॅप राऊंड 2 चा भरण्यासाठी मदत होईल. आणि आता या आहेत डेट कॅप राऊंड 2 च्या. जसा कॅप राऊंड 1 होता अगदी तसंच कॅप राऊंड 2, 3 आणि 4 असेल. तर कॅप राऊंड 2 साठी ऑप्शन फॉर्म भरणे 7 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट 2026. अलॉटमेंट होईल 12 ऑगस्ट 2026. सीट ऍक्सेप्टन्स आणि रिपोर्टिंग टू द इन्स्टिट्यूट 13 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट ही डेट दिलेली. फक्त सीट ऍक्सेप्टन्स 3 वाजेपर्यंत आहे 17 ऑगस्टला आणि त्या कॉलेजला जाऊन रिपोर्ट करायचंय. जर ऍडमिशन घ्यायचंय तर मग 5 वाजेपर्यंत तो वेळ आहे. इथे रूल्स थोडे वेगळे आहेत. कॅप राऊंडला किती ऑप्शन तुम्ही भरलात आणि कितव्या, म्हणजे पहिल्या राऊंडला काय असतं की पहिला ऑप्शन ऑटो फ्रीज असतं, सेकंड राऊंडला पहिले 3 ऑप्शन ऑटो फ्रीज असतात. या सगळ्या गोष्टी मी सीट ऍक्सेप्टन्सच्या व्हिडिओमध्ये घेऊन येईल. तर या डेट सध्या तुम्ही कन्फर्म करा. त्यानंतर परत कॅप राऊंड 3 साठी व्हॅकन्सी पोझिशन डिस्प्ले होईल, किती जागा शिल्लक आहेत त्यानुसार तुम्हाला फॉर्म भरायला. ठीक आहे, आणि ते जे डिस्प्ले होणार आहे त्याची डेट 18/8 असेल. ठीक आहे, आता कॅप राऊंड 3 साठी ऑप्शन फॉर्म भरायचा 19 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट. तुमची अलॉटमेंट नंबर कुठे लागलाय ते समजणार आहे. 24 ऑगस्ट 2026 ला सीट ऍक्सेप्ट करायचे आणि रिपोर्टिंग करायचंय. तसंच 25 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट 2026 पर्यंत हा आहे कॅप राऊंड 3. म्हणजे जनरली एक कॅप राऊंड जो असतो ते 8 ते 9 दिवसांचा असू शकतो किंवा थोडंसं कमी जास्त. मग कॅप राऊंड 4 साठी व्हॅकन्सी पोझिशन 28 ऑगस्ट 2026 रोजी डिक्लेअर होतील. कॅप राऊंड 4 हा सगळ्यात शेवटचा राऊंड असेल. यात तुम्ही जेवढे ऑप्शन फिल करणार आहात, जर नंबर लागला तर आता तुम्हाला पुढचे राऊंड करायला चान्स नाही. तर मग जिथे कुठे नंबर लागेल तिथे घ्यावाच लागेल. मग याचे ऑप्शन भरताना पण व्यवस्थित भरा. जर तुमचा पहिल्या कॅप राऊंड मध्येच लागला तर मग तुम्हाला बाकीचे कॅप राऊंड करण्याची गरज नाही. म्हणजे पहिल्या कॅप राऊंड मध्ये लागलाय आणि तुम्ही ऍडमिशन घेतलंय, मग तुम्हाला गरज नाही बाकीचे कॅप राऊंड करण्याची. पण जर पहिल्याच कॅप राऊंड मध्ये लागलाय किंवा दुसऱ्या कॅप राऊंड मध्ये लागलाय आणि तुम्ही बेटरमेंट जर केलं तर मग तुम्हाला पुढचे राऊंड हे ऑप्शन फॉर्म फिल करता येतात अगदी 4थ्या राऊंड पर्यंत. त्याची नियमावली आहेत काही, ते आपण बघूयात नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर कॅप राऊंड 4 साठी ऑप्शन फॉर्म फिलिंग 19 ऑगस्ट 2026 ते 31 ऑगस्ट 2026 आणि अलॉटमेंट होईल तुमची 3 सप्टेंबर 2026 ला. सीट जे ऍक्सेप्ट करायचं आणि रिपोर्टिंग टू द इन्स्टिट्यूट जे आहे 4 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर 2026 पर्यंत. ह्या झाल्या आता कॅप राऊंडच्या डेट. यानंतर इन्स्टिट्यूट लेव्हलचा सुद्धा ऑप्शन फॉर्म भरता येईल. ज्यांचे कोणाचे कॅप राऊंड ऍडमिशन होणार नाही किंवा मार्क्स कमी आहेत की जास्त आहेत, पण तुम्हाला मॅनेजमेंट कोट्यामधून किंवा इन्स्टिट्यूट कोट्यामधून जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर हे पूर्णपणे कॉलेजच्या ऑथॉरिटीमध्ये असतात. त्याच्या सुद्धा डेट आहेत, त्याचे सुद्धा फॉर्म तुम्हाला भरणं आवश्यकच आहे. तर ते ऑनलाईन सबमिशन ऑफ ऑप्शन फॉर्म फॉर इन्स्टिट्यूट लेव्हलसाठी असेल. ज्यांना मॅनेजमेंट कोट्यातून घ्यायचंय त्यांच्यासाठी, इन्स्टिट्यूट लेव्हलला ज्यांना घ्यायचंय त्यांच्यासाठी 3/8 ते, म्हणजे जो पहिला डेट होता त्यापासून तर 7/9 पर्यंत तुम्ही ती प्रोसेस करू शकता. 4ही राऊंड झाल्यावर म्हणजे 4 राऊंड संपण्याच्या आधीच तुम्ही ते फिल करून ठेवा. तुम्हाला जजमेंट येईल ऍडमिशन कुठे होतंय नाही होत, इन्स्टिट्यूट कोट्यातून म्हणजे मॅनेजमेंट कोट्यातून घ्यायचंय की नाही, त्यांच्यासाठीच हा राऊंड असेल. ज्यांचे ऍडमिशन झाले त्यांच्यासाठी हा राऊंड नसेल. ठीक आहे, त्याच्या डेट दिलेल्या आहेत. आणि मग जर तुमचं ऍडमिशन कुठे झालंय आणि मग ते तुम्हाला इन्स्टिट्यूट लेवलला ट्रान्सफर करायचंय तर मग त्याच्यासाठी सुद्धा ह्या डेट दिलेल्या आहेत. त्या डेटवर आपण एक सेपरेट व्हिडिओ घेणार आहोत. इन्स्टिट्यूट लेवलचा जो असतो ना, किंवा स्पॉट राऊंड काय असतो, त्याला काही जण काउन्सिलिंग राऊंड म्हणतात, कोणी स्पॉट राऊंड म्हणेल, कोणी अगेन्स्ट कॅप म्हणेल. अगेन्स्ट कॅप, नॉन कॅप हा पार्ट वेगळा. इन्स्टिट्यूट लेवलचा ऑप्शन फॉर्म फिलिंग, इन्स्टिट्यूट लेवल सीट्स ज्या असतात व्हॅकंट सीट्स त्यानुसार ते डिस्प्ले केलं जातं. तर याविषयी ह्या डेट सध्या फक्त बघून घ्या, तुमच्या समोर स्क्रीनवर आहेत. आणि तुम्हाला जर कॅप राऊंड मध्ये नाही लागला तरच इन्स्टिट्यूट कोटा आहे, किंवा ज्यांना घ्यायचंच मॅनेजमेंट मधून तरच. यावर सेपरेट एक व्हिडिओ मी घेईल, ते कशा पद्धतीने असेल काय नाही. सध्या फक्त डेट तुम्ही बघून घ्या. आता अजून एक कट ऑफ डेट फॉर ऑल टाइप ऑफ ऍडमिशन. तुमचे कुठल्याही टाईपचे ऍडमिशन्स असतील
कॅप राऊंड 1 मध्ये झालं तर ठीकच, हरकत नाही, तेव्हाच कन्फर्म करायचंय. बेटरमेंट जर केलं तर सेकंड मध्ये, थर्ड मध्ये, फोर्थ मध्ये, तुम्हाला जेव्हा करायचं त्यावेळेस तुम्ही ते कन्फर्म करू शकता. इन केस काही कारणास्तव जर तुमचे डॉक्युमेंटचे इश्यू असतील किंवा काही प्रॉब्लेम झालाय, तुम्ही रिपोर्टिंग केलंच नाही, नंबर लागलाय, पण काही केसमध्ये जर तुमचे 4ही राऊंड मध्ये नंबर लागला नाही किंवा मार्क्स कमी असल्यामुळे किंवा कॅन्सल केलं गेलं ऍडमिशन काही कारणास्तव, तर नॉन कॅपनी वगैरे जे कुठलं ऍडमिशन करायचं असेल तुम्हाला, इन्स्टिट्यूट लेवलचं असेल, अगेन्स्ट कॅप असेल, त्या सगळ्यासाठी 15 सप्टेंबर 2026 ही कट ऑफ डेट आहे. मग सगळे ऍडमिशन, कुठल्याही टाईपचे ऍडमिशन, ऑल टाईप ऑफ ऍडमिशन, हे तुम्हाला करण्यासाठी लास्ट डेट ही असेल. पण हे टाइम बाउंड ऍक्टिव्हिटी असतील, जर कॅप राऊंड 1 ला झाला तर त्याच्या डेट दिल्यात ना आणि तुम्हाला घ्यायचं तर त्यामध्येच घ्यावं लागेल. कॅप राऊंड 2 च्या डेट आहेत, त्यामध्ये लागलाय आणि घ्यायचंच आहे तर त्यामध्येच घ्यावं लागेल. जर कुठेच नंबर लागत नाहीये किंवा काही प्रॉब्लेम होत आहे, त्यांच्यासाठीच फक्त ही डेट त्यांनी दिलेली आहे. ओके, तर मग आता जे सीट ऍक्सेप्टन्सचा आहे त्याचा व्हिडिओ तुम्ही घेऊन येणारच आहे, त्याबरोबर हे सर्व व्हिडिओज घेऊन येईल. कुठलाही कन्फ्युजन असेल तुमच्या मनामध्ये डेट्स विषयी, अजून काही, तुम्ही ती वेबसाईट नक्कीच बघा किंवा जो त्या फील्डमधले स्टाफ मेंबर असतील किंवा त्याची इन्फॉर्मेशन ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडून व्यवस्थित ते तुम्ही समजावून घ्या आणि मगच पुढची प्रोसेस करा, मगच सीट ऍक्सेप्टन्सला जा. ओके, आणि यानंतर आपण हे सगळे व्हिडिओ, वॅकन्सी, पोझिशन, सीट मॅट्रिक्स, कट ऑफ लिस्ट, अलॉटमेंट ऑफ कॉलेजेस, असे सगळे व्हिडिओ या युट्यूब चॅनलवर घेऊन येणार आहे. तर मग कनेक्टेड राहा अक्षय व्ह्यू पॉइंट या युट्यूब चॅनलला. ऍडमिशन होईपर्यंत आपण बरेचसे व्हिडिओ घेऊन येत राहू, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. थँक्यू.